ते लिंक पाठवा ना आम्हाला पण म्हणजे अपलोड केलीत का नाही? केले सरांनी पाठवली आहे ग्रुपला एक. ते पाठवलं का? आज जो कन्सेप्ट डिस्कस करायचा आहे दॅट इज कॉल्ड व्ह्यू. ठीक आहे. व्ह्यू म्हणजे काय? व्ह्यू हा कसा असतो? व्ह्यू हा व्हर्च्युअल टेबल असतो. व्हर्च्युअल म्हणजे डुप्लिकेट टेबल, त्यालाच आपण म्हणतो व्ह्यू. सेम ओरिजिनल टेबल सारखाच डुप्लिकेट टेबल तयार करणे, त्यालाच काय म्हणतो आपण? व्ह्यू. म्हणजे आपला ओरिजिनल टेबल कसा राहील? सेव्ह राहील. ओरिजिनल टेबलवरती काही चेंजेस जरी कोणी करायला गेलं, म्हणजे आता कसं असतं बघा, ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता तर तुम्हाला फ्रेशरला तर ओरिजिनल टेबलचा ॲक्सेसच देत नाही. ठीक आहे. मग कशावरती काम करा? त्याच्या डुप्लिकेट टेबलवरती काम करा. सेमच टेबल पण त्याची डुप्लिकेट कॉपी, त्यालाच काय म्हणतो आपण? व्ह्यूज म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ओरिजिनल टेबलला धक्का नाही लागणार. कळलं? त्यालाच काय म्हणतो आपण? व्ह्यू म्हणतो. मग आता व्ह्यू आपण कसा तयार करतो? व्ह्यू काय असतो? व्ह्यू इज अ व्हर्च्युअल टेबल. व्हर्च्युअल म्हणजे डुप्लिकेट टेबल, सेम त्याच्यासारखाच टेबल. किंवा तुम्ही काय करू शकता? तुम्ही 2-3 टेबल मधला डेटा एकत्र करून एका टेबलमध्ये टाकू शकता. समजते का काय म्हटलं मी? 2-3 टेबलचा डेटा कलेक्ट करायचा आणि कलेक्ट करून एका टेबलमध्ये टाकू शकता, त्यालाच काय म्हणतो आपण? व्ह्यू. म्हणजे व्ह्यू तुम्ही काय करू शकता? व्ह्यू म्हणजे काय? जर इंटरव्ह्यू मध्ये जर क्वेश्चन विचारला तुम्हाला व्हॉट इज अ व्ह्यू, व्ह्यू कशाला म्हणतो आपण? व्ह्यू इज अ व्हर्च्युअल टेबल. ठीक आहे. मग आता व्ह्यू काय करतो? व्ह्यू मध्ये पण काय असतं? द व्ह्यू कंटेन्स रोज अँड कॉलम्स जस्ट लाईक अ रिअल टेबल. जो तुमचा ओरिजिनल टेबल असतो तसंच याच्यामध्ये काय असतं? रोज असतात प्लस याच्यामध्येच काय असतं? कॉलम्स असतात. सेम तुमच्या टेबल सारखाच, फक्त फरक काय की हा डुप्लिकेट असतो. ठीक आहे. मग आता व्ह्यू आपण कसा तयार करतो? म्हणजे आता बघा, ह्या व्ह्यू मध्ये जे फील्ड आपण ऍड करतो, कॉलम जे आपण ऍड करतो ते 1 किंवा 2 टेबल. ठीक आहे. मोर टेबल, आताच मी म्हटलं ना तुम्हाला, 1 किंवा 2 टेबल मधला डेटा आपण काय करू शकतो? कलेक्ट करू शकतो आणि कलेक्ट करून तो कुठे टाकू शकतो? एका टेबलमध्ये आपण टाकू शकतो, जेणेकरून आपले ते 2 टेबल कसे असतील? सेफ असतील. ठीक आहे. आणि जे काही ऑपरेशन करायचे ना ते कोणावरती करा? व्ह्यू वरती करा, ओरिजिनल टेबलवरती नका करू. कळतंय? म्हणजे आपले ओरिजिनल टेबल कसे असतील? सेफ राहतील. ठीक आहे. मग आता ह्या व्ह्यू मध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात? ठीक आहे. लास्ट टाइम आपल्याला प्रॉब्लेम आले होते आणि ते प्रॉब्लेम आपण ओव्हरकम कसे करायचे? ठीक आहे. हा पार्ट थोडासा कन्फ्युजिंग आहे आणि इम्पॉर्टंट पण तितकाच आहे, थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे. मग आता व्ह्यू तयार करायचा आपल्याला. व्ह्यूचा कळलं कन्सेप्ट? व्ह्यू काय असतो? व्हर्च्युअल टेबल, सेम टेबल, डुप्लिकेट टेबल. ठीक आहे. तर त्या डुप्लिकेट टेबल सारखा मला एक टेबल तयार करायचा आहे, म्हणजेच मला काय करायचं की माझा ओरिजिनल टेबल हा सुरक्षित ठेवायचा आहे, सेफ ठेवायचा आहे. आणि कोणावरती ऑपरेशन करेन मी? व्ह्यू वरती ऑपरेशन करेन, जे करायचे ते. ठीक आहे. मग व्ह्यू कसा तयार करतो आपण? व्ह्यूचा सिंटॅक्स काय? व्ह्यू कसा तयार करतो? जसं की आपण बघितलं लास्ट टाइम. डेटाबेस कसा तयार करतो? क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव. टेबल कसा तयार करतो? क्रिएट टेबल, टेबलचं नाव. ठीक आहे. तसंच आपल्याला व्ह्यू बनवायचा आहे आणि व्ह्यू कसा बनवतो आपण? क्रिएट द व्ह्यू, व्ह्यूचं नाव आणि त्याच्यानंतर ॲज म्हणजे कुठल्या टेबलमधून तुम्हाला डेटा घ्यायचा आहे त्या टेबलचे काय करतो आपण? कॉलम सिलेक्ट करतो आणि ते कुठे येतं? व्ह्यू मध्ये येतात. म्हणजे सिंटॅक्स काय? क्रिएट द व्ह्यू आणि व्ह्यूचं नाव, जे तुम्हाला व्ह्यूचं नाव द्यायचं आहे ते व्ह्यूचं नाव तुम्ही द्या. आणि त्या व्ह्यू मध्ये ॲज अ काय करतो आपण? कॉलम 1, कॉलम 2 म्हणजेच असे मल्टिपल टेबलचा डेटा आपण काय करू शकतो? एकत्र कंबाईन करून आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. कशात? व्ह्यू मध्ये. ठीक आहे. मग आता व्ह्यू कसा तयार करायचा? तर व्ह्यू तयार करण्यासाठी बघा, ऑलरेडी आपल्याकडे काही डेटाबेसेस आहेत. ठीक आहे. हा डेटाबेसला लॉग इन केलं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण कमांड कशा चालवतो? शो डेटाबेसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेहमी हा डेटाबेस यूज करतो, कोणता? डेटा अनालिटिक बॅच 2. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं? शो टेबल्स, की किती टेबल्स याच्यामध्ये आहेत त्याची लिस्ट आपल्याला काय भेटली? पूर्ण लिस्ट आपल्याला भेटली. क्लिअर? मग मला काय करायचं आहे? मला आपण लास्ट टाइम एक टेबल तयार केला होता, कोणता? पर्सन नावाचा. ठीक आहे. मग त्या पर्सन नावाचा मी काय तयार करेल? व्ह्यू तयार करेल. बरोबर? काय तयार करेल मी? व्ह्यू तयार करेल. मग मला पर्सन सोबतच कोणता टेबल घ्यायचा आहे? पर्सन ऑर्डरचा टेबल घ्यायचा. म्हणजे 2 टेबलचा डेटा मला कुठे टाकायचा आहे?
एका व्ह्यू मध्ये टाकायचं आहे. व्ह्यू मध्ये काय करू शकतो मी, एका टेबलचा डेटा पण घेऊ शकतो किंवा एकापेक्षा जास्त टेबलचा डेटा कंडिशन नुसार मी काय करू शकतो, व्ह्यू मध्ये ऍड करू शकतो. समजतंय? व्ह्यू काय आहे? व्ह्यू इज अ व्हर्च्युअल टेबल. व्हर्च्युअल म्हणजे सेम ओरिजिनल टेबल सारखा दिसणारा, त्यालाच काय म्हणतो आपण, व्हर्च्युअल टेबल. ठीक आहे. मग आता व्ह्यू कसा तयार करायचा, तर ऑलरेडी माझ्याकडे 2 टेबल आहेत. ठीक आहे. त्याला काय म्हटलं मी, डिस्क्राईब. कोणता टेबल, पर्सन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डिस्क्राईब कोणता टेबल होता, पी ऑर्डर, म्हणजेच पर्सनचा ऑर्डरनी, पर्सननी ऑर्डर केलेले. ठीक आहे. तर हे 2 टेबल आहेत आणि ह्या 2 टेबलचा मला काय करायचं आहे, एक टेबल तयार करायचं ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही टेबलचे कंटेंट कुठं असतील, त्या व्ह्यू मध्ये असतील. ठीक आहे. मग आता दोन्ही टेबलचे कंटेंट आपण कसे गेट करतो, मागे आपण शिकलो जॉईंट टेबल, जॉईंट्स आपण शिकलो. ठीक आहे. आणि जॉईनचा यूज करून काय करतो आपण, 2 टेबलचा डेटा आपण एकत्र प्रिंट करतो. मग आता 2 टेबलचा डेटा कसा प्रिंट करायचा, कसा प्रिंट करणार, सिलेक्ट. ठीक आहे. मला काय करायचं आहे, मला पर्सनच्या टेबलमधनं PID घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्यासोबतच मला काय करायचं आहे, या पर्सनच्या टेबलमधनं पी नेम घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि परत या पर्सनच्या टेबलमधनं, ठीक आहे, मला काय करायचं आहे, ईमेल्स घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यासोबतच मला काय करायचं आहे, तर ह्या ऑर्डरच्या टेबलमधनं काय करायचं आहे, मला ओ नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे. एवढंच घ्यायचं आहे मला. बरोबर. कुठनं, फ्रॉम टेबलचं नाव काय, पर्सन पी. ठीक आहे. पर्सन पी. त्याच्यानंतर काय म्हटलं आपण, इनर जॉईन. जॉईन कोणासोबत केला आपण, त्याला जॉईन आपण केला पी ऑर्डर टेबल सोबत, आपण त्याला काय केलं, जॉईन केलं. ठीक आहे. ऑन कंडिशन, बोथ कॉलम नेम, सेम कॉलम नेम, ऑन. काय म्हटलं, पर्सनच्या टेबल मधनं आपण काय घेतलं, PID, आणि तो मॅच केला कोणासोबत, ऑर्डर टेबल मधल्या PID सोबत मॅच केला. ठीक आहे. आपल्याला हा डेटा काय झाला, हा डेटा आपल्याला भेटला. ठीक आहे. क्लिअर. मग आता हा मला व्ह्यू काय करायचा आहे, याचा व्ह्यू मला तयार करायचा आहे आणि हा जो डेटा आहे तो डेटा मी काय करेल, एका व्ह्यू मध्ये टाकून देईल. ठीक आहे. मग आता व्ह्यू मध्ये कसं टाकणार, तर व्ह्यू मध्ये टाकण्यासाठी व्ह्यू तयार करायचा. व्ह्यू कसा तयार करतो आपण, क्रिएट व्ह्यू, व्ह्यूचं नाव. ठीक आहे. आता व्ह्यूचं नाव काय दिलं मी, तर व्ह्यूचं नाव दिलं पर्सन ऑर्डर, काय नाव दिलं, व्ह्यू. क्रिएट अ व्ह्यू, पर्सन ऑर्डर व्ह्यू. ठीक आहे. ऍज, आणि ऍज सोबत काय केलं, ऍज सोबत मी ही कमांड काय केली, सेम कमांड मी इथं काय केलं, सेम कमांड मी अप्लाय केलं. कारण इथला तर हा जो डेटा आलेला आहे तो डेटा मला कुठं टाकायचा आहे, व्ह्यू मध्ये टाकायचा. ठीक आहे. इंटर प्रेस करा, काय झालं, क्वेरी ओके, 0 रोज अफेक्टेड. ठीक आहे. मग आता काय करा, एकदा शो टेबल्स म्हणून चेक करा. शो टेबल्स ज्यावेळेस तुम्ही चेक केलं, शो टेबल्स मध्ये तुम्हाला काय दिसेल, एक टेबल तयार झालेला असेल. कारण व्ह्यू काय आहे, व्हर्च्युअल टेबल आहे आणि तो काय वर्क करेल, ऍज अ व्हर्च्युअल टेबल म्हणून इथं वर्क करेल. समजतंय. आता तुम्ही, हे झालं कमांड प्रॉम्प्ट रिप्रेझेंटेशन. कमांड प्रॉम्प्ट वरती आपल्याला हे असं दिसतं. ज्या वेळेस आपल्याला, अजून एक तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितला होता, याच्यावरती आपल्याला शेवटी काम करायचं आहे, दॅट इज कॉल्ड वर्क बेंच. ठीक आहे. MySQL वर्क बेंच. हा, सगळे डेटाबेस. आता जे काही मी बनवले, तर हे ग्राफिकल युजर इंटरफेस कसा दिसतो आपल्याला, म्हणजे एकही कमांड राईट न करता आपण काय करतो, ग्राफिकली डेटाबेस, टेबल्स सगळं क्रिएट करू शकतो थ्रू या वर्क बेंच मधून. ठीक आहे. ते सगळं इथंच दिसतं, सगळं इकडे रिफ्लेक्ट होतं. ठीक आहे. आता आताच बघा, आताच काय केलं आपण, तर आताच आपण एक व्ह्यू तयार केला होता, कुठं, डेटा अनालिटिक बॅच 2 मध्ये. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही दिसलं, इथं तुम्हाला काय काय दिसतं, नावं, टेबल दिसतं, व्ह्यू दिसतं, स्टोअर प्रोसिजर दिसतं, फंक्शन दिसतं. ठीक आहे. आताच आपण एक व्ह्यू बनवला होता आणि व्ह्यू कुठं दिसतो आपल्याला, याच्या अंडर काय नाव आहे, पर्सन ऑर्डर, आणि याच्यामध्ये कॉलमचे नाव काय काय होते, हे सगळे कॉलमचे नाव होते. आताच बघितलं ना हा व्ह्यू. ठीक आहे. आणि ह्याला जर मला प्रिंट करायचं झालं, तर प्रिंट केल्यानंतर मला काय भेटले, सगळे हे तेच कॉलम भेटले. बरोबर आहे की नाही, हो ना. याचा वापर इथंच नाही करायचा, आपल्याला सगळं कुठं करायचंय, पहिले इथं कामं करायचे. ठीक आहे. कळलं, तिथं व्ह्यू दिसला. बरोबर आहे. म्हणजे UI मध्ये कुठं दिसतो व्ह्यू, इथं. मग आता तुम्हाला व्ह्यूचा डेटा बघायचा आहे आणि व्ह्यूचा डेटा बघण्यासाठी आपण कमांड काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन ऑर्डर व्ह्यू. ठीक आहे.
तोच डेटा आला जो डेटा आपण काय केला होता, ओरिजिनल टेबल मधनं घेतला आणि ओरिजिनल टेबल मधून घेऊन तो डेटा कुठं प्लेस केला आपण, व्ह्यू मध्ये प्लेस केला. समजतंय? हा काय झाला व्ह्यू. ठीक आहे. मग समजा मी जर एखादा रेकॉर्ड इन्सर्ट केला कुठं, पर्सनच्या टेबलमध्ये. ठीक आहे. काय म्हटलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन. तर याच्यामध्ये एवढे रेकॉर्ड आहेत. ठीक आहे, 5. आणि मी एक नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. इन्सर्ट इंटू पर्सन व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि व्हॅल्यूज मध्ये, ठीक आहे, त्याच्यानंतर एक नाव अनिल. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल anil@gmail.com. ठीक आहे. आणि लास्ट त्याचा ऍड्रेस पण आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे. ऍड्रेस मी टाकला काय, अजून एक. ठीक आहे. काय केलं, एक रो इन्सर्ट झाली. ठीक आहे. इथं आला सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन आणि ऍड झाला. बरोबर आहे. तसंच आता मग मी काय म्हटलं की पर्सन ऑर्डर व्ह्यूला मी काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम पर्सन ऑर्डर व्ह्यूला मी प्रिंट केलं. पर्सन ऑर्डरला प्रिंट केल्यानंतर इथं काय झालं, इथं डेटा ऍड झाला का, डेटा ऍड झाला नाही झाला, का नाही झाला, नाही डेटा ऍड झाला का, डेटा ऍड नाही झाला कारण आपण रेकॉर्ड मॅच करताना कसे केले होते. ठीक आहे. म्हणजे रेकॉर्ड कसे घेतले होते, जॉईंट टेबलने आपण क्रिएट केले होते. बरोबर आहे की नाही. आता समजा मी जर काय केलं, मी परत इथं काय करायला गेलो, इन्सर्ट इंटू कशामध्ये व्हॅल्यू टाकायच्यात मला आता, इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज पर्सन ऑर्डर व्ह्यू मध्ये मला काय करायचे, व्हॅल्यूज टाकायचे. ठीक आहे. आणि व्हॅल्यूज टाकताना काय टाकलं याच्यामध्ये व्हॅल्यूज, तर व्हॅल्यूज टाकताना आयडी घेतला 6 नंबरचा आयडी. ठीक आहे. त्याच्यानंतर पर्सनचं नाव घेतलं काय, सुनील आहे का, नाही. आणि त्याचा मेल आयडी काय केला, sunil@gmail.com. ठीक आहे. आणि परत त्याचा ऍड्रेस ऑर्डर नंबर आहे. ठीक आहे. आणि ऑर्डर नंबर काय टाकला आपण, ओ नंबर, हा त्याचा ऑर्डर नंबर. ठीक आहे. ज्यावेळेस आपण ह्याला एंटर केला आणि एंटर केल्यानंतर काय आलं, काय म्हणतंय, कॅनॉट इन्सर्ट इंटू जॉईन व्ह्यू. ठीक आहे. म्हणजेच काय की तुम्ही काय करू शकत नाही, तुम्ही जॉईन जर यूज केला, कन्सेप्ट काय यूज केला, जॉईन जर तुम्ही यूज केला तर तुम्ही व्ह्यू मध्ये डेटा ऍड करू शकत नाही. कारण आता जॉईन मध्ये काय आहेत, मल्टिपल टेबल आहेत. ठीक आहे. आणि मल्टिपल टेबल असल्यामुळे काय होतं, जॉईन मध्ये तुम्ही डेटा ऍड करू शकत नाही. म्हणजे याच्यावर तुम्ही सांगू शकता की सिक्युरिटी मेंटेन करू शकता का नाही. म्हणजे तुमचे ओरिजिनल टेबल कसे झाले, सुरक्षित आहे. म्हणजे तुमच्या ओरिजिनल टेबलवरती कुणी जर नवीन रेकॉर्ड ऍड करायला गेला, होतंय का, नाही होत. म्हणजे व्ह्यू वरती तुम्ही बघा, व्ह्यू वरती काय केलं आपण, व्ह्यू वरती काय करतोय आपण, व्ह्यू वरती आपण इन्सर्ट नाही करू शकत. बरोबर आहे. अपडेट नाही करू शकत, डिलीट नाही करू शकत. ठीक आहे. हा कशावरती झाला, हा टेबल 2 टेबल असल्यामुळं हे असं होतं. ठीक आहे. हा तेच आता काय करायचं आपल्याला, सिंगल टेबलचा व्ह्यू तयार करायचं. ठीक आहे. आता इथं काय केलं आपण, 2 टेबलचा व्ह्यू तयार केला. आता काय करायचं, सिंगल टेबलचा आपल्याला व्ह्यू तयार करायचा. मग आता सिंगल टेबलचा व्ह्यू तयार करायचा म्हणजेच काय केलं आपण, पर्सन नावाच्या टेबलचा काय करतो आपण, व्ह्यू तयार करू. आता व्ह्यू कसा तयार करायचा, दुसरा व्ह्यू तयार केला मी, त्याचं नाव काय ठेवलं, क्रिएट अ व्ह्यू. ठीक आहे. आणि पर्सनचा व्ह्यू. ठीक आहे. पर्सनचा व्ह्यू मला तयार करायचा. ऍज अ सिलेक्ट, काय कॉलमचे नाव सिलेक्ट करायचे मला, PID, PName, ईमेल. ठीक आहे. आणि P ऍड्रेस. ठीक आहे. क्रिएट अ व्ह्यू, सिलेक्ट PID, PName, ईमेल फ्रॉम कुठनं, पर्सन नावाच्या टेबल मधून. ठीक आहे. एक व्ह्यू तयार केला आपण. परत काय केलं आपण, परत शो टेबल्स केलं. आणि शो टेबल्स केल्यानंतर काय झाले, तुमच्याकडे 2 व्ह्यू तुम्हाला दिसतील, एक P व्ह्यू आणि दुसरा कोणता, पर्सन ऑर्डर व्ह्यू. क्लिअर.
मग काय केलं, व्ह्यूला प्रिंट करा. व्ह्यूला प्रिंट करण्यासाठी काय करतो आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम पी व्ह्यू. बरोबर, हा काय झाला, हा डेटा आपल्याला इथं दिसला पी व्ह्यू आणि आला का इथं. ठीक आहे, आता समजा मी काय केलं, मी पहिले का नाही दिसला आम्ही? हा तेच ना, ज्यावेळेस टेबल जॉईन असतील त्यावेळेस तुम्ही कुठलंच ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकत. ठीक आहे, नेक्स्ट आता इथं बघा, इथं काय केलं, आता या व्ह्यू मध्ये मी एखादी व्हॅल्यू इन्सर्ट केली. ठीक आहे, इन्सर्ट इंटू पी व्ह्यू आणि काय करायचं मला, व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे. ठीक आहे, आणि व्हॅल्यूज मध्ये नेक्स्ट आयडी कोणता आहे, 7. बरोबर, त्याच्यानंतर काय केलं, पी नेम इथे 0 बिल ते ऍटोमिक होता का नाही. ठीक आहे, वरती लावलेले आहे ना, तर सांगला तर कॉपी होतो. ठीक आहे, आणि हे कुठले, हे आहे नाशिकचे. ठीक आहे, इन्सर्ट इंटू व्ह्यू. आता रो काय झाला, अफेक्ट झाला ना रो. मग आता रो अफेक्ट झाल्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम व्ह्यू म्हटल्यानंतर काय झाला, व्ह्यू मध्ये डेटा ऍड झाला. म्हणजे सिंगल मध्ये काय होतंय, ऍड होतंय. आणि समजा मी ओरिजिनल टेबल जर माझा बघितलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल, पर्सन, आणि पर्सनच्या टेबल मध्ये पण धनंजय ऍड झाला. म्हणजे इथं जर मी चेंज केलं तर माझ्या ओरिजिनल टेबलला पण काय होतंय, अफेक्ट होतंय, चेंज होतंय. मग आता हे चुकीचं आहे, ओरिजिनलला काही व्हायला नाही पाहिजे ना. आता हे काय, हे चुकीचं आहे ना. ज्यावेळेस तुम्ही जॉईन यूज करता त्यावेळेस तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यावेळेस तुम्ही सिंगल टेबल यूज करता त्यावेळेस तुम्हाला काय होतो, हा प्रॉब्लेम ऑफर होतो, की मी एका म्हणजे मी माझ्या पॅरेंट टेबल वरती जरी डेटा ऍड केला तर तो व्ह्यू मध्ये काय होतो, डिस्प्ले होतो. किंवा मी व्ह्यू मध्ये जरी ऍड केला डेटा तर तो कुठे डिस्प्ले होतो, त्याच्या पॅरेंट टेबल मध्ये डिस्प्ले होतो. मग आता हे चुकीचं आहे. ठीक आहे, मग आता ह्याला तुम्ही कसं अवॉइड करणार. असा जर क्वेश्चन इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारला की बाबा एक सिंगल टेबल आहे आणि एक मी व्ह्यू तयार केला, जर त्या व्ह्यू मध्ये जर मी डेटा इन्सर्ट केला, सिंगल टेबल आहे, त्या व्ह्यू मध्ये जर मी डेटा इन्सर्ट केला, डेटा इन्सर्ट होतो का, होतो. ठीक आहे, मग तो काय म्हणणार, होतो. मग मला काय करायचंय, मला ह्याला अवॉइड करायचं. मग कसं अवॉइड करशील तू, बरोबर आहे की नाही, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता ह्याला अवॉइड कसं करायचं, कसं करायचं ह्याला अवॉइड. तर ह्याला अवॉइड करण्यासाठी आपण एसक्यूएल मध्ये काय करतो, एसक्यूएल मध्ये माय एसक्यूएल मध्ये आपण युजर्स तयार करतो. ठीक आहे, आणि युजर तयार करून त्या युजरला काय करतो आपण, त्या युजरला आपण परमिशन देतो. ठीक आहे, आणि परमिशन देण्यासाठी आपण कोणत्या कमांड यूज करतो, ग्रांट आणि रिवोक. या दोन कमांड आपण काय करतो, या दोन कमांड आपण यूज करतो. आणि या कमांड कोणाच्या अंडर येतात, टीसीएल. टीसीएल म्हणजे सॉरी टीसीएल नाही, डीसीएल. डीसीएल म्हणजे डेटा कंट्रोल लँग्वेज. आणि डेटा कंट्रोल लँग्वेज मध्ये डीसीएल, डीएमएल बघितला तुम्ही, डीडीएल बघितला. ठीक आहे, डीडीएल मध्ये कोणत्या कोणत्या क्वेरी होत्या, क्रिएटची क्वेरी होती, अल्टरची क्वेरी होती. बरोबर आहे, त्याच्यानंतर ड्रॉपची क्वेरी होती, ट्रंकेटची क्वेरी होती. ठीक आहे, डीएमएल मध्ये इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट. आणि डीसीएल मध्ये कोणत्या, ग्रांट आणि रिवोक. ग्रांट आणि रिवोक. तर ह्या दोन कमांडचा यूज करून आपण काय करतो, युजर तयार करतो आणि युजरला काय करतो आपण, परमिशन देतो की बाबा तू हे काम करू शकतो, एवढंच काम करू शकतो तू त्या टेबलवर, तू बाकीचं काही नाही करू शकत. हे असं कुठं चालतं, इंडस्ट्रीमध्ये चालतं, कंपनीमध्ये. ज्यावेळेस तुम्ही कंपनीमध्ये गेले, कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण टेबलवरती तुम्हाला काहीच ऑपरेशन नाही करू देत, फक्त सिलेक्ट. तुम्ही इन्सर्ट पण नाही करू शकत, डिलीट पण नाही करू शकत आणि अपडेट पण नाही करू शकत. फक्त काय करू शकता, ओनली सिलेक्ट, फक्त बघायचं. हे परमिशन, हे ऍक्सेसच असं करतात ते. मग आता हे ऍक्सेस कसे करायचे, कसं द्यायचं ऍक्सेस. ठीक आहे, युजर कसा तयार करायचा, पहिलं हे समजून घ्या की एसक्यूएल मध्ये युजर कसा तयार करायचा आणि त्या युजरला परमिशन कोणत्या कोणत्या द्यायच्या आणि कशा द्यायच्या. ठीक आहे, मग आता हा प्रॉब्लेम तुमच्या समोर दिसतोय. प्रॉब्लेम कळाला, प्रॉब्लेम काय, तर हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम मला काय करायचा आहे, मला हा प्रॉब्लेम अवॉइड करायचा. ठीक आहे, मग आता अवॉइड करण्यासाठी आपण एसक्यूएल मध्ये काय करतो, तर एसक्यूएल मध्ये आपण युजर्स तयार करतो. ठीक आहे, इथं बघा. सो हाऊ टू क्रिएट द युजर अँड गिव्ह सम परमिशन टू द युजर्स. आता युजर परमिशन जर करायचे असतील तर आपण कमांड कोणती यूज करतो, ग्रांट. आणि परमिशन काढून घ्यायची असतील तर आपण काय करतो, रिवोक नावाची कमांड आपण यूज करतो. ग्रांट टू अलाउ द परमिशन, रिवोक टू रिमूव्ह द परमिशन. ठीक आहे, मग आता युजर कसा तयार करायचा, पहिले हे समजून घ्या. युजर कसा तयार करतो आपण, तर एसक्यूएल मध्ये युजर तयार करण्यासाठी एक कमांड यूज करतो आपण, क्रिएट अ युजर. ठीक आहे, क्रिएट युजर, युजर नेम. ठीक आहे, आता युजर नेम काय टाकला मी, युजर नेम टाकला मी काहीतरी नाव द्या,
समजा मी माझाच युजर तयार केला, ठीक आहे, मी माझाच युजर तयार केला, ठीक आहे, @, लोकल होस्ट, ठीक आहे, लोकल होस्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर हा युजर तयार केला मी, त्या युजरला पासवर्ड पण द्यावा लागतो. तुम्ही आता लॉग इन करतो ना मी पासवर्ड, MySQL ला लॉग इन करताना काय करतो मी, पासवर्ड टाकतो आणि पासवर्ड टाकल्यानंतरच काय भेटतो मला, ऍक्सेस भेटतो, ठीक आहे. मग मी तसं काय केलं, मी एक युजर तयार केला. युजर कसा तयार करतो आपण, कमांड कोणती आहे, क्रिएट अ युजर, युजरचं नाव, ठीक आहे, युजरचं नाव काय, अजिंक्य, ठीक आहे, @लोकल होस्ट. त्याच्यानंतर मला काय करायचंय, मला पासवर्ड द्यायचा, त्या युजरला पासवर्ड द्यायचा आहे. आणि पासवर्ड देण्यासाठी काय म्हणतो आपण, आयडेंटिफाईड, ठीक आहे, काय म्हटलं, आयडेंटिफाईड बाय, काय करतो आपण इथं पासवर्ड देतो. आणि पासवर्ड काय दिला मी, पासवर्ड दिला admin 1 2 3. आणि इथं काय केलं आपण, आयडेंटिफाईड बाय म्हणजे पासवर्ड काय दिला आपण, admin 1 2 3, ठीक आहे. इंटर प्रेस करा, इंटर प्रेस केल्यानंतर काय म्हणतंय, युजर्स चेक करा पहिले, ह्या नावाचा युजर्स आहे का. आता युजर कुठे चेक करायचं आपण, युजर कुठं चेक करतो आपण, सिलेक्ट, ठीक आहे, सिलेक्ट युजर्स फ्रॉम MySQL डॉट युजर्स नावाचा टेबल. एक मिनिट, ऑलरेडी युजर आहे, ठीक आहे, हा ऑलरेडी युजर आहे, त्याच्यामुळे मला काय भेटला, हा एरर भेटला, ठीक आहे. युजर्स कुठे चेक करायचे, युजर चेक करण्यासाठी आपण कोणती यूज केली कमांड, सिलेक्ट युजर फ्रॉम MySQL डॉट युजर, ठीक आहे. तर इथनं मला युजरचे नाव भेटले आणि आपला युजर नेम कोणता असतो डिफॉल्ट, रूट आहे का, रूट आपण इन्स्टॉलेशन करतानाच बघितलं होतं ना, इन्स्टॉलेशन करताना युजर नेम काय आलं होतं, रूट, आणि त्या रूटला तुम्ही काय सेट केले होते, पासवर्ड सेट केले होते इन्स्टॉलेशन करताना, ठीक आहे. मग आता इथं बघा, इथं एक युजर ऑलरेडी आहे, बरोबर. मग मी इथं काय केलं, हा युजर मी थोडासा चेंज केला, मी माझं पूर्ण नाव घेतलं, ठीक आहे. काय झालं, क्वेरी ओके, 0 रोज अफेक्टेड, ठीक आहे. परत मी युजर मध्ये चेक केलं की मी युजरचा डेटा तयार झालाय का, युजरचा डेटा तयार झाला, युजरचा डेटा, हा युजरचा डेटा तयार झाला. आणि कोण आहे मी, admin 1 2 3, हा माझा पासवर्ड आहे, ठीक आहे, हा काय माझा पासवर्ड आहे, ठीक आहे. आता युजर तयार केलं, आता हे जे युजर तयार करतोय, हा कोण तयार करतोय, ऍडमिन म्हणजे कोण, रूट ज्याचा पासवर्ड आहे, बरोबर की नाही, लॉग इन कोण आलं, ऍडमिनला लॉग इन आहे ना मी, ठीक आहे. मग मॅनेज कोण करते मला, ऍडमिन म्हणजे रूट करतोय हा सगळा, ऍडमिनला सगळे ऍक्सेस असतात, युजर तयार करणे, युजरची परमिशन काढून घेणे, सगळं कोण करतोय, हा मी करतोय, म्हणजेच रूटवाला करतोय. सध्या मी लॉग इन कोणापासून आहे, रूट पासून लॉग इन आहे, समजतंय. युजर तयार केला, युजरला परमिशन दिली का अजून मी नाही. आता युजरला परमिशन द्यायची आहे, मग आता युजरला परमिशन देण्यासाठी आपण परमिशन देण्यासाठी कमांड कोणती यूज करतो, जर मला युजरला परमिशन द्यायची आहे, परमिशन देण्यासाठी कमांड कोणती यूज करतो, ग्रांट, ठीक आहे. काय यूज केलं, ग्रांट, ठीक आहे. मग आता ह्याला वापरायचं कसं, तर परमिशन देण्यासाठी काय म्हटलं मी, ग्रांट, ठीक आहे, ग्रांट, काय ग्रांट द्यायचे, परमिशन कोणती द्यायची मला त्या युजरला, मला कोणती, म्हणजे जो जे आता युजर बनवला आहे त्याला कोणती परमिशन द्यायची, तो सिलेक्ट करू शकतो का, अपडेट करू शकतो का, डिलीट करू शकतो का इन्सर्ट करू शकतो, ठीक आहे. आता मी सध्या त्याला परमिशन दिली फक्त एकच, कोणती, सिलेक्टची, फक्त एकच परमिशन दिली, कोणती, सिलेक्ट, ग्रांट सिलेक्ट, ठीक आहे, ग्रांट सिलेक्ट ऑन. आता परमिशन लावायची कशावरती तुम्हाला, बरोबर आहे, कशावरती लावायची आहे, तर डेटाबेसचं नाव, काय डेटाबेसचं नाव आहे, डेटा अनालिटिक बॅच 2. आणि या डेटा अनालिटिक बॅच 2 मध्ये आत्ताच आपण एक टेबल बनवला होता, कोणता टेबल होता, पी व्ह्यू, बरोबर आहे, हा जो व्ह्यू बनवला होता, बरोबर आहे की नाही, कोणता टेबल आहे, व्ह्यू वरती लावायचं ना मला परमिशन, ठीक आहे. म्हणजे त्या व्ह्यू वरती फक्त तो काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. आता मी इन्सर्ट केलं होतं व्ह्यू मध्ये, आणि इन्सर्ट केल्यानंतर तो डेटा कुठे गेला होता, रिअल टेबल मध्ये पण गेला होता आणि व्ह्यू मध्ये पण झाला होता. पण मला काय करायचंय, फक्त व्हर्च्युअल टेबल वरती सिलेक्ट करू शकतो, तो इन्सर्ट नाही करू शकत, अपडेट नाही करू शकत, डिलीट नाही करू शकत, समजतंय. काय म्हटलं मग, ग्रांट सिलेक्ट ऑन
कशावरती? डेटा अनालिटिक बॅच 2 मध्ये एक टेबल आहे ज्याचं नाव काय आहे? पी व्ह्यू. किंवा तुम्हाला असं वाटलं की त्या डेटा अनालिटिक बॅच 2 मध्ये सगळे जे टेबल असतील तर सगळ्याच्या टेबलवरती काय कर? स्टार. स्टार म्हणजे काय? सगळ्या टेबलवरती तू काय कर? ही सिलेक्टची क्वेरी, म्हणजे तुम्ही त्या सिलेक्ट फक्त त्या टेबलवरती कोणतं ऑपरेशन करू शकतो? तो सिलेक्ट ऑपरेशन करू शकतो. पण मला एकच टेबलवरती करायचंय म्हणून काय म्हटलं मी? या व्ह्यू वरती. ठीक आहे, काय करायचंय? ग्रांट परमिशन द्यायची आहे. ग्रांट सिलेक्ट ऑन डेटा अनालिटिक बॅच 2 डेटाबेस मधला तो टेबल कोणाला द्यायचे? टू द्यायचे. कुणाला कुणाला द्यायचे? हा युजर आता जो बनवलेला होता. ठीक आहे, या युजरला मला काय करायचंय? तर ह्या युजरला मला परमिशन द्यायची. समजतंय? ठीक आहे, काय झालं? हा, ते पूर्ण टाकायचं लागतं. युजर नेम चेंज करा. @ लोकल होस्ट तो सिंटॅक्सचा आहे MySQLचा, त्याच्यामध्ये तुम्हाला तो टाकावाच लागतो. असंच फक्त युजर नेम चेंज करत चला. कळलं? हे आपण काय केलं? हे आपण यूज केलं. ठीक आहे, आणि मला जर बघायचे झाले ग्रांट्स, त्या युजरला कोणते कोणते ग्रांट्स आहेत, तर काय केलं आपण? कमांड कोणती यूज केली? शो ग्रांट्स. बरोबर आहे का? शो ग्रांट्स कुणाला? @ लोकल होस्ट. ठीक आहे, सिंटॅक्स काय? शो अच्छा, शो ग्रांट्स फॉर. शो ग्रांट्स फॉर कमांड कोणती? शो ग्रांट्स फॉर या युजरसाठी कोणते ग्रांट्स आहेत? कोणती ग्रांट दिली मी आता? कोणती ग्रांट दिली ती? बरोबर आहे का? सिलेक्टची ग्रांट आहे, परमिशन सिलेक्टची आहे. ठीक आहे, मग आता हा झाला युजर. बरोबर, मग आता हा युजर झाला. मग आता मला लॉग इन करायचंय. कोणी? हा ऍडमिन केला. सगळं कोणी केलं? हे सगळं ऍडमिनने केलं. मग आता मी तुम्हाला म्हणणार तुम्ही युजर आहे, बरोबर आहे की नाही? आता एका कंपनीमध्ये मी काम करतोय, माझ्या सेटिंग कोणीतरी करून दिल्या. आता तो काय म्हणतोय मला? तुझं सगळं अपडेशन झालेलं आहे, तुझा युजर नेम हा आहे आणि तुझा पासवर्ड हा आहे, तू लॉग इन करू शकतोस. तुझ्या कुठं? डेटाबेसला तू लॉग इन करू शकतोस. मग आता मी काय करेन? मला ऍक्सेस दिल्यानंतर मी काय करेन? तर मी इथनं कमांड प्रॉम्प्ट ओपन करेन. काय करतोय बघा, काय केलं मी? इथनं कमांड प्रॉम्प्ट ओपन केली. ठीक आहे, कमांड प्रॉम्प्ट ओपन केला. बरोबर, आणि कमांड प्रॉम्प्ट ओपन केल्यानंतर मी इथं कमांड चालवली काय? MySQL -u म्हणजे युजर नेम. ठीक आहे, युजर नेम काय होतं? आता काय होतं? बरोबर, त्याच्यानंतर -p म्हणजे पासवर्ड. ठीक आहे, आता इथं काय विचारतोय मला? एंटर द पासवर्ड. ठीक आहे, एंटर द पासवर्ड. आणि पासवर्ड काय टाकला होता मी? admin123. आणि admin123 म्हटल्यानंतर मी कुठं लॉग इन झालो? झालं का नाही MySQL ला लॉग इन? आता हे कमांड प्रॉम्प्ट वरती आहे, म्हणजे मी कोण आहे? युजर. आणि इकडे कोण आहे? हा जो व्हाईट वाला कमांड प्रॉम्प्ट दिसतोय, हा कोणाचा युजर आहे? हा ऍडमिन आहे, MySQL चा ऍडमिन आहे. ठीक आहे, आणि ही ब्लॅक विंडो जी दिसते ही कोण आहे? युजर आहे. आता इथं जर मी म्हटलं शो डेटाबेसेस, किती डेटाबेसेस दिसत आहेत मला? एकच ना, डेटा अनालिटिक बॅच 2, त्याचीच परमिशन मला दिली ना फक्त त्यांनी. ठीक आहे, आणि याच्यामधलं काय म्हटलं मी? याच्यामधलं म्हटलं शो यूज. पहिले यूज करा, यूज डेटा अनालिटिक बॅच 2. ठीक आहे, आणि याच्यातलं काय करायचं? शो टेबल्स. आता किती टेबल्स दाखवेल मला तो? एकच ना, एकच टेबल वरती दिलं त्यांनी परमिशन, एकच टेबल आपण दाखवलं. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये जर समजा मी जर ट्राय करायला गेलं काय? इन्सर्ट इनटू कशामध्ये? पी व्ह्यू. ठीक आहे, इन्सर्ट इनटू पी व्ह्यू. आणि याच्यामध्ये काय केलं? व्हॅल्यूज. बरोबर आहे, व्हॅल्यूज काय काय टाकायचे मला याच्यामध्ये? आता मला हे माहिती नव्हतं. ठीक आहे, पहिलं काय करा? पहिलं टेबलला डिस्क्राईब करा p_view. ठीक आहे, हे टेबलचे नाव. आता मला काय करायचं आहे? इन्सर्ट इनटू कशामध्ये? p views मध्ये.
काय इन्सर्ट करायचं आहे व्हॅल्यूज आणि व्हॅल्यूज मध्ये PID. ठीक आहे, आता PID मी किती टाकला समजा 8 टाकला बरोबर. त्याच्यानंतर पी नेम काय टाकलं user1. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचा मेल ID user1@gmail.com. ठीक आहे, आणि ऍड्रेस काय टाकला ऍड्रेस टाकेन मी पुणेच टाकला. ठीक आहे, वेव वरती इन्सर्ट करतोय आणि वेव वरती इन्सर्ट करताना काय म्हणते मला इन्सर्ट कमांड डिनाइड टू युजर. ग्रांट लावलं, परमिशन लावली ना, परमिशन लावल्यामुळे काय झालं मला प्रॉब्लेमला कसं अवॉइड केलं युजर तयार केला, युजरला पासवर्ड दिला, पासवर्ड देऊन त्याला मी काय दिलं परमिशन दिली की बाबा तू काय करू शकतो फक्त सिलेक्ट. इथं आता मी सिलेक्ट चालू शकतो का सिलेक्ट स्टार फ्रॉम कशामधनं पी व्ह्यू टेबल मधनं फक्त काय करू शकतो सिलेक्ट कमांड करू शकतो. कळालं हाऊ टू अवॉइड द प्रॉब्लेम सिंगल टेबल वरती असे प्रॉब्लेम तयार होतात. ठीक आहे, नाही त्यावरती नाही होत, त्याला काय करावं लागतं त्याला कमांड प्रॉम्प्ट वरूनच करावं लागतं, कारण ते कोण नाही रूट आहे, तो ऍडमिन आहे आणि तिथनं तुम्हाला तो काय विचारतो तिथं डायरेक्ट तुम्हाला पासवर्ड विचारतो का नाही डायरेक्ट लॉग इन केल्यानंतर. ठीक आहे, मग काय केलं आपण कमांड प्रॉम्प्ट ओपन केली आणि कमांड प्रॉम्प्ट वरती ओपन केल्यानंतर आपण कमांड कोणती चालवली कमांड MySQL -u युजर नेम आणि -p इन्सर्ट केलं, इंटर मारल्यानंतर काय केलं त्यांनी इंटर द पासवर्ड म्हटलं, परत इंटर मारल्यानंतर मी लॉग इन झालो कशावरती MySQL वरती लॉग इन झालो. ठीक आहे, आता चेंज करा. मी म्हटलं ऍडमिनला की ऍडमिन मला काय पाहिजे मला ऍक्सेस पाहिजे इन्सर्ट करायचा रेकॉर्ड. ठीक आहे, ऍडमिनला मी रिक्वेस्ट केली की मला थोडंसं काम करायचं आहे इन्सर्ट रेकॉर्ड करायचे, मला परमिशन देऊन टाक. ठीक आहे, मग ऍडमिन काय करेल परत ऍडमिन मला काय म्हणेल ऍडमिन मला परत म्हणेल की ग्रांट. ठीक आहे, ग्रांट काय करू शकतो तू ग्रांट सिलेक्ट पण करू शकतो आणि तू काय करू शकतो आता इन्सर्ट पण करू शकतो. कुठं डेटा अनालिटिक बॅच 2 मध्ये एक टेबल आहे ज्याचं नाव आहे PV वरती तू काय करू शकतो सिलेक्ट करू शकतो आणि इन्सर्ट पण करू शकतो आता. ठीक आहे, इंटर क्वेरी काय झाली ओके. आता मला ग्रांट चेक करायचे आहेत की ह्या युजरला किती ग्रांट दिले, तर आपण काय म्हटलं शो ग्रांट फॉर युजर नेम. ठीक आहे, किती ग्रांट आहेत आता सिलेक्ट आणि इन्सर्ट ग्रांट दिला आपण. ठीक आहे, ग्रांट दिला आणि ग्रांट दिल्यानंतर परत इकडे या आणि परत इकडे आल्यानंतर काय केलं आपण परत आता युजर काय म्हटलं बा ठीक आहे बा मला परमिशन भेटली, मग एक रेकॉर्ड मी काय करू शकतो ऍड करू शकतो. काय भेटलं परमिशन भेटली. ठीक आहे, आता परमिशन भेटल्यानंतर काय केलं आपण सिलेक्ट स्टार फ्रॉम कशामधनं पी व्ह्यू टेबल मधनं आपण काय केलं सिलेक्ट केलं. ऑल सगळे रेकॉर्ड मला काय भेटले आता इथं मला सगळे रेकॉर्ड भेटले. क्लिअर, आणि हाच रेकॉर्ड कुठे रिफ्लेक्ट होईल हाच रेकॉर्ड आता इकडे पण रिफ्लेक्ट होईल कुठल्या टेबल वरती सिलेक्ट स्टार फ्रॉम कोणता टेबल पर्सन नावाचा टेबल आणि याच्यामध्ये पण काय आला तो युजर आला. समजतंय कसं प्रॉब्लेमला अवॉइड केलं आणि कसं युजर क्रिएट करतो आपण आणि ते युजर कसे ऍक्सेस करतो म्हणजे परमिशन कशी दिली. बरोबर, आता मला काय म्हणायचं ठीक आहे ऍडमिनला म्हटलं की ठीक आहे ऍडमिन माझं इन्सर्टचं काम झालेलं आहे, माझी चेकिंग झालेली आहे, इन्सर्ट तुम्ही काय करा माझी परमिशन काढून घ्या. आता परमिशन काढून घ्या म्हटल्यानंतर काय आपण कमांड यूज करतो रिवोक नावाची कमांड आपण यूज करतो. ग्रांट टू गिव्ह द परमिशन, रिवोक टू रिमूव्ह द परमिशन. ठीक आहे, मग आता रिमूव्ह करायचं परमिशन. ग्रांट देण्यासाठी आपण कीवर्ड काय वापरला ग्रांट देण्यासाठी आपण कीवर्ड वापरतो टू. ग्रांट द्यायची आहे टू आणि परमिशन काढायची आहे फ्रॉम. कुणापासून काढायची परमिशन फ्रॉम, बरोबर की नाही. काय म्हटलं आपण आता इथनं रिवोक काय करायचं मला रिवोक इन्सर्ट. ठीक आहे, रिवोक इन्सर्ट ऑन कशामधून डेटा अनालिटिक बॅच 2 मधून डॉट एक टेबल आहे ज्याचं नाव काय आहे पी व्ह्यू, याच्यावरून काय करायचं रिवोक इन्सर्ट ऑन. ठीक आहे, कोणापासून फ्रॉम ये मी. ठीक आहे, @लोकल होस्ट. ठीक आहे, काय म्हटलं इन्सर्ट काढून टाकलं आणि इन्सर्ट काढून टाकलं नाही. मग आता चेक करा की माझ्याकडे कोणते ग्रांट आहेत ग्रांट आहेत फक्त माझ्याकडे सिलेक्ट आहे. ठीक आहे, परत आलोय मी इकडं आणि परत इकडे आल्यानंतर परत मी इथं चेक केलं
की मी परत काय करू शकतो, इन्सर्ट रेकॉर्ड करू शकतो का. इथं नाव दिलं मी काय फक्त user2, ठीक आहे. आणि इथं डेटा त्याचा आयडी चेंज केला 9, इथं त्याचा मेल आयडी काय दिला user123 इन्सर्ट. काय म्हटलं मला लगेच, इन्सर्ट कमांड डिनाइड टू युजर. समजतंय म्हणजे कसं प्रॉब्लेम आला आणि त्या प्रॉब्लेमला आपण टॅकल कसं केलं. याच्यावरून तुम्हाला अजून एक कन्सेप्ट शिकला एसक्यूएल मधला की हाऊ यू कॅन क्रिएट द युजर कसे क्रिएट करतो आपण, कोणती कमांड यूज करतो, क्रिएट अ युजर नेम, ठीक आहे, आयडेंटिफाईड बाय पासवर्ड, जो पासवर्ड तुम्हाला द्यायचा आहे तो पासवर्ड, ठीक आहे. आणि युजरची आपल्याला लिस्ट चेक करायची आहे. युजरची लिस्ट कुठे चेक करतो आपण, सिलेक्ट युजर, कुठून सिलेक्ट युजर फ्रॉम माय एसक्यूएल डॉट युजर, त्याच्यातून आपण काय करतो युजर्स आपण सिलेक्ट करतो. काही डाऊट इथपर्यंत, काही डाऊट आहे का, काही डाऊट नाही ना, ठीक आहे. ओरिजिनल टेबल वरती काही इफेक्ट होऊ नये. व्ह्यू मध्ये पुढचा जो पार्ट येतो दॅट इज कॉल्ड कोणता, हाऊ टू ड्रॉप द व्ह्यू, ठीक आहे. जसा व्ह्यू तुम्ही बनवला तसा तो व्ह्यू तुम्हाला काय करता आला पाहिजे, ड्रॉप पण करता आला पाहिजे. आणि व्ह्यू ड्रॉप करण्यासाठी आपण कमांड कोणती यूज करतो, ड्रॉप नावाची कमांड यूज करतो. ड्रॉप व्ह्यू, व्ह्यूचं नाव, ठीक आहे. आता ही ड्रॉपची कमांड कुठं चालवायची, ऍडमिन वरती. युजर वरती ड्रॉपची कमांड नाही चालणार, कारण युजर व्ह्यू डिलीट नाही करू शकत का, आपण त्याला परमिशन दिली का ड्रॉप करायची, नाही दिली. आता सध्या त्याला परमिशन कोणती होती, त्याला सध्या परमिशन जी होती ती सिलेक्टची परमिशन होती, ठीक आहे. मग आता मला जो बनवलेला व्ह्यू आहे तो व्ह्यू मला काय करायचा आहे, तो मला व्ह्यू ड्रॉप करायचा, ठीक आहे. मग आता व्ह्यू ड्रॉप करण्यासाठी कमांड कोणती म्हटलं, ड्रॉप व्ह्यू. एकदा काय करा, एकदा शो टेबल्स, ठीक आहे, एकदा शो टेबल्स, आणि शो टेबल्स मध्ये व्ह्यू कोणता ड्रॉप करायचा मला, हा व्ह्यू मला काय करायचा ड्रॉप करायचा, ठीक आहे. मग आता हा व्ह्यू जर मी ड्रॉप केला, किंवा दुसरा व्ह्यू कोणता होता, पर्सन ऑर्डर व्ह्यू, ठीक आहे. हा व्ह्यू मला काय करायचा ड्रॉप करायचा. मग काय केलं, कमांड कोणती चालवली, ड्रॉप व्ह्यू, व्ह्यूचं नाव, ठीक आहे. काय झालं, क्वेरी सक्सेस, ठीक आहे. आणि परत इथं काय केलं, शो टेबल्स, आणि शो टेबल्स मधून काय झाला तो व्ह्यू निघून गेला, ठीक आहे. आता हा सेम चेंज कुठं रिफ्लेक्ट होतो, पर्सन ऑर्डर व्ह्यू, हा व्ह्यू मी डिलीट केला, ठीक आहे. हा व्ह्यू काय केला, डिलीट केला. आणि सेम रिफ्लेक्शन कुठं होतं, सेम रिफ्लेक्शन ह्या वर्क बेंच मध्ये सेम रिफ्लेक्शन होतं. मग काय करा, हे जे आहेत, ठीक आहे, हे डेटाबेसेस, तर ह्याला राईट क्लिक करून काय करायचं, रिफ्रेश ऑल. रिफ्रेश ऑल म्हटल्यानंतर हा डेटा अनालिटिक बॅच 2 व्ह्यू मध्ये किती व्ह्यू राहिला, फक्त एक. याच्या अगोदर किती व्ह्यू होते, 2 व्ह्यूज होते, आणि त्याच्यातला आपण एक व्ह्यू काय केला, ड्रॉप केला, ठीक आहे. व्ह्यू ड्रॉप कसा करतो आपण, व्ह्यू ड्रॉप आपण असा करतो. कोणती कमांड यूज केली, ड्रॉप व्ह्यू, व्ह्यूचं नाव, ड्रॉप डेटाबेस, डेटाबेस नेम, ड्रॉप टेबल, टेबलचे नाव. हे आपण असंच काय केलं होतं, ऑलरेडी आपण हे असे डिस्कस केले होते. समजतंय, हा. इथनं तुम्ही जेवढ्या काही क्वेरीज आतापर्यंत शिकल्यात त्या सगळ्या क्वेरी तुम्ही इथनं काय करू शकता, वेअर, ठीक आहे, वेअर PID इज इक्वल टू 1 असलेला डेटा मला काय कर, 1 असलेला डेटा मला डिस्प्ले कर, ठीक आहे. पर्सन ऑर्डर व्ह्यू आपण डिलीट केलंय, ठीक आहे. त्याच्यामुळे हा रेकॉर्ड इथं नाही येणार. इथं ज्या काही कमांड तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वरती चालवता त्या सगळ्या कमांड तुम्ही सेम इथं काय करू शकता, चालू शकता, ठीक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम P व्ह्यू, ठीक आहे. तर सगळा डेटा तुम्हाला काय येईल, ऍज इट इज इथं तुम्हाला डिस्प्ले होईल. आता इथं बघा, इथं डेटा तुम्हाला दाखवतोय का, इथं डेटा दाखवत नाहीये का, कारण आपण कोणत्या डेटाबेस वरती काम करतोय सांगायचं विसरून गेलो. म्हणून इथं काय करायचं, यूज, कोणता डेटाबेस यूज करायचा आहे, डेटा अनालिटिक बॅच 2, ठीक आहे. हा डेटाबेस मला यूज करायचा आहे, आणि त्या डेटाबेस मध्ये मी आता काय करू शकतो, टेबल हा यूज करू शकतो. हा नाही, याच्यात काय करता येत नाही, याच्यात काय करता येते का, हा इथनं तुम्ही फिल्टर करू शकता ना. हो, इथं मला फक्त अजय नावाचा रेकॉर्ड बघायचा आहे. आता अजय नावाचा रेकॉर्ड, स्पेलिंग चुकली, AJAY आला का, असं तुम्ही काय करू शकता, इथनं तुम्ही फिल्टर करू शकता सगळा रेकॉर्ड, ठीक आहे. इथनं पण फिल्टर करू शकता, पण याच्यावरती काम नाही करायचं, याच्यावरती नका येऊ आताच, कारण प्रॅक्टिस कुठे करायची, कमांड प्रॉम्प्ट वरती. सगळे कमांड पाठ झाल्या पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. इथं सगळं तुम्हाला सगळं भेटतं.
मला आता एखादा व्ह्यू बनवायचा झाला तर मी तर काय केलं, क्रिएट व्ह्यू आहे का, सगळं डायरेक्ट कमांड लिहायची गरज पडली का? हा. क्रिएट व्ह्यू, ठीक आहे. क्रिएट व्ह्यू ॲज अ, इथं मी काय म्हटलं, व्ह्यूचं नाव द्यायचं, ते नाव दिलं, सिलेक्टची क्वेरी यूज केली, अप्लाय म्हटलं, तिकडे व्ह्यू तयार झाला. ठीक आहे. हे आताच आपल्याला इथं यायचं नाही, इथं सगळं इथं भेटतं. पहिलं कुठं प्रॅक्टिस करा, कमांड प्रॉम्प्टला प्रॅक्टिस करा, परत नंतर मी शेवटी सांगेन इथं. समजतं का व्ह्यू बद्दल? काही डाऊट आहे? तर व्ह्यू बद्दल हे सगळं, ह्या सगळ्या नोट्स ज्या आहेत, हे सगळं मॅटर, हा सगळा मॅटर मी ग्रुपवरती टाकतो. आणि लॉग इन करताना इथं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही युजर तयार करता, काय करायचं, लॉग इन विथ क्रिएटेड युजर, ओपन द कमांड प्रॉम्प्ट अँड टाईप. काय टाईप करायचं तुम्हाला, MySQL -u युजर. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेस MySQL टाईप करता कमांड प्रॉम्प्ट वरती ज्यावेळेस तुम्ही MySQL टाईप करता, तर तुम्हाला हमेशा एक एरर येतो की MySQL हा रेकॉग्नाइज्ड नाहीये. ठीक आहे, हा एरर येतो बघा. ट्राय करून कमांड प्रॉम्प्ट ओपन करा आणि कमांड प्रॉम्प्ट ओपन करून MySQL टाईप करा. MySQL टाईप करा. आता MySQL ज्यावेळेस तुम्ही यूज करता, MySQL ज्यावेळेस तुम्ही कमांड प्रॉम्प्ट वरती यूज केले, ठीक आहे, तुमच्याकडे एक एरर येतो. एरर काय येतो की MySQL ह्या नावाची कमांड नाहीच आहे, असं कमांड प्रॉम्प्ट सांगतो. कारण कमांड प्रॉम्प्टला माहिती नाही MySQL काय. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक सेटिंग करावी लागते. आणि ती सेटिंग कशी करायची बघा. तर ती सेटिंग करण्यासाठी काय करायचं, ती सेटिंग करण्यासाठी सी ड्राईव्ह ओपन करायचा. ठीक आहे. सी ड्राईव्ह ओपन केल्यानंतर प्रोग्राम फाईल्स मध्ये, ठीक आहे, सी ड्राईव्ह ओपन करायचा. सी ड्राईव्ह ओपन करून कुठं जायचं, प्रोग्राम फाईल्स. आणि प्रोग्राम फाईल्स मध्ये MySQL तुम्हाला दिसतंय. MySQL मधून काय सिलेक्ट करायचं तुम्हाला, MySQL सर्व्हर. ठीक आहे. सर्व्हर मधून काय सिलेक्ट करायचं, बिन. आणि हा जो पाथ आहे बिन पर्यंतचा, हा जो पाथ तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, MySQL मध्ये MySQL सर्व्हर. ठीक आहे. MySQL सर्व्हर मधून कुठं जायचं, बिन नावाचं फोल्डर आहे, त्या बिन नावाच्या फोल्डर मध्ये जायचं. ठीक आहे. आणि वरती जो पाथ आहे, हा वरचा पाथ, हा पाथ काय करायचा, हा पाथ कॉपी करायचा. ठीक आहे. हा पाथ कॉपी करा आणि कॉपी करून, पहिलं इकडे लक्ष द्या, हा पाथ कॉपी करायचा. कॉपी करून कुठं पेस्ट करायचा, तर हा पाथ कुठं पेस्ट करायचा, हा तुम्हाला इथं दिसतो दिस पीसी, याच्यावरती राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये यायचं. ठीक आहे. प्रॉपर्टीज मध्ये आले आणि प्रॉपर्टीज मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं काय शोधायचं आहे, तर इथं तुम्हाला ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग हे नाव शोधायचं आहे. काय, ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग. विंडोज 11 वरती जर तुम्ही काम करत असाल तर तिथं तुम्हाला काय नाव टाकायचं आहे, ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग. इथं सर्च करायचं इथं. ठीक आहे. इथं सर्च बॉक्स, हा विंडोज 10 आहे आणि विंडोज 10 मध्ये मला इथं काय दिसतो, ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग हा इथेच दिसतो. याच्यावरती क्लिक करा आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होते आणि त्या विंडो मधून तुम्हाला कुठे जायचं आहे, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स मध्ये आले आणि एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये आल्यानंतर इथं खाली तुम्हाला दोन बॉक्स दिसत आहेत. वरच्या बॉक्स वरती जायचं नाही, आपल्याला कुठे जायचंय, सिस्टीम व्हेरिएबल, हा खालचा बॉक्स जो दिसतो, इथं आपल्याला काय करायचंय, इथं आपल्याला एक नाव शोधायचं ज्याचं नाव काय असेल, पाथ. ठीक आहे. आणि या पाथला मी एडिट केलं. एडिट केल्यानंतर इथं बघा, इथं ऑलरेडी टाकले का मी, इथं बघा टाकले, इथं तो पाथ. ठीक आहे. तो पाथ एडिट करायचा, इथं न्यू म्हणायचा, न्यू म्हणून तो पाथ काय करायचा, कॉपी केलेला पाथ. कुठून कॉपी केला, इथनं कॉपी केलेला पाथ. हा पाथ काय करायचा तुम्हाला, कॉपी करायचा आणि कॉपी करून कुठं पेस्ट करायचा, इथं न्यू म्हणायचं. न्यू म्हटल्यानंतर तुमच्या समोर असा एक येतो, इथं येऊन काय करायचा, तो पाथ पेस्ट करायचा. ठीक आहे. आता ऑलरेडी माझ्याकडे आहे तो पाथ, मग डबल मी कशाला करू. ठीक आहे. त्याला काय केलं, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. ठीक आहे. कळलं. ठीक आहे. बघा इथं काय करायचं, परत एकदा स्टेप काय केलं, सी ड्राईव्ह वरती आलो. सी ड्राईव्ह वरती आल्यानंतर प्रोग्राम फाईल्स. ठीक आहे. दोन प्रोग्राम फाईल तुम्हाला दिसत आहेत. x86 मध्ये जायचं नाही, कुठं जायचं, प्रोग्राम फाईल्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आलं, MySQL मधून कुठं जायचं, MySQL सर्व्हर मधून कुठं जायचं, बिन. आणि बिन मधला हा जो पाथ दिसतो, हा पाथ कॉपी करायचा आणि कॉपी करून कुठं टाकायचा, कुठं टाकून द्यायचा, तर दिस पीसी. ठीक आहे. दिस पीसी. किंवा कधी कधी काय असतं, आपल्या डेस्कटॉप वरती पण हा दिस पीसी असतो. ठीक आहे. इथं पण आहे, राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज. आणि प्रॉपर्टीज मध्ये आले, प्रॉपर्टीज मध्ये येऊन काय सर्च करायचं तुम्हाला, ॲडव्हान्स सिस्टम सेटिंग. याच्यावरती क्लिक केला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक बॉक्स येतो आणि बॉक्स मध्ये काय म्हटलं, एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मधून कुठं जायचं, सिस्टीम व्हेरिएबल मध्ये काय शोधायचं, पाथ.
ठीक आहे. आणि या पाथ मध्ये काय करायचं, एडिट करा. एडिट केल्यानंतर ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग, ठीक आहे, एडिट करा. एडिट वरती इथं न्यू मध्ये क्लिक करायचं आणि न्यू मध्ये क्लिक करून तो पाथ इथं काय करायचा, पेस्ट करून टाकायचा. ठीक आहे. तर ओके करायचं. नंतर ओके करत चला, ओके करत चला, ओके करत बाहेर पडा. ठीक आहे. आणि नंतर मग काय करायचं, नंतर जर कमांड प्रॉम्प्ट तुमचे ओपन असेल तर त्याला बंद करा आणि बंद करून परत एकदा काय करा, रिस्टार्ट करा, परत एकदा ओपन करा आणि परत एकदा ओपन करून काय करायचं, माय एसक्यूएल टाईप करायचं. तुम्हाला काय दिसेल, ठीक आहे. कळालं ती सेटिंग कशी तयार करायची, सेटिंग कसं केलं सगळ्यांना. जर कमांड प्रॉम्प्ट वरती तुम्ही आलात आणि कमांड प्रॉम्प्ट वरती जर तुम्ही डायरेक्टली माय एसक्यूएल वरती जर तुम्ही असं टाकायला गेलं, ठीक आहे, कमांड प्रॉम्प्ट वरती येऊन तुम्ही काय केलं, माय एसक्यूएल -u, बरोबर. आणि जर काही तुम्ही टाकायला गेलात असं माझ्यासारखं, बरोबर, आता हा युजर होता माझा, तर तुम्हाला असं हे लॉग इन नाही भेटणार. त्याच्यासाठी आता मी सांगितलेलं सेटिंग तुम्हाला काय करावं लागतील, त्या सेटिंग तुम्हाला अप्लाय करावं लागतील, तेव्हाच तुम्हाला हे भेटेल. नाही होत ते येतं, त्याच्यानंतर ऍक्सेस डिले येते. ऍक्सेस डिनाय येतो ना, कारण त्या नावाचं त्या पासवर्डचा कोणी युजरच नाहीये. हा नाही होत, तरी पण नाही होत. युजर नेम टाकावंच लागतं. युजर नेम मस्ट आहे आणि युजर नेम युनिक असतं याच्यामध्ये, कारण मी सेम नावाचा आत्ताच युजर नेम तयार करायला गेलो होतो अजिंक्य, मी परत तेच नावाचे युजर तयार करायला गेलो पण मला काय भेटला, एरर. युजर नेम कसे आहेत, युनिक आहे. ठीक आहे. कळालं इथपर्यंत. काही प्रॉब्लेम कोणाला व्ह्यू मध्ये, व्ह्यू काय असतो, व्ह्यू हा व्हर्च्युअल टेबल असतो, डुप्लिकेट टेबल असतो. प्रॉब्लेम्स काय काय होते, जर तुम्ही जॉईन यूज केला तर व्ह्यू मध्ये डेटा इन्सर्ट होत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही सिंगल टेबल यूज केला, जर व्ह्यू मध्ये इन्सर्ट केला तर मेन टेबल मध्ये पण चेंजेस होतात, किंवा मेन मध्ये जर इन्सर्ट केला तरी व्ह्यू मध्ये चेंजेस होतो. मग ह्या प्रॉब्लेमला अवॉइड कसं करायचं, तर ह्या प्रॉब्लेमला अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज केलं, युजर तयार केले आणि युजर तयार करून काय दिलं, त्यांना परमिशन दिल्या की तू काय काय करू शकतो फक्त त्या टेबलवरती. ठीक आहे. मग परमिशन देण्यासाठी ऍडमिन परमिशन देतो, म्हणजे तुम्हाला सगळ्या परमिशन कुठून द्यायच्या, या ऍडमिन रूट मधनं द्यायच्या. ठीक आहे. आणि युजर काय करेल, युजर कमांड प्रॉम्प्ट ओपन करून इथं लॉग इन करेल आणि इथं लॉग इन करून तो त्याचं काम करत राहील. समजतंय. ऍडमिनचा पासवर्ड वेगळा आहे, युजर्सचा पासवर्ड वेगळा आहे. ऍडमिन सगळे काम करू शकतो. क्लिअर. काही डाऊट इथंपर्यंत, व्ह्यू बद्दल काही डाऊट आहेत कुणाला, काहीच नाही. पासवर्ड याला नवीन ठीक आहे. आपण जो ठेवतो. हो ठीक आहे.